तुमचा पण वेळ महत्वाचा आहे. हं. चालेल. पहिल्यापासून सांगा मग. टाइम टेबल मध्ये जा. सगळं कट. लेफ्ट साइडला. हां, एकच मिनिट. टाइम टेबल मध्ये टाइम टेबलमध्ये आलो. खाली स्क्रॉल करा. तिथे स्लॉट आहे, स्लॉट 3rd नंबरचं. फर्स्ट तिथे स्लॉट. क्लिक करा. फर्स्ट वाली लिंक ओपन करा. ऍड न्यू टाइम स्लॉट नेम. ओके. त्याने तुम्हाला स्लॉट ऍड करावे लागतील. तुमचं कॉमन स्लॉट आहे, सगळ्यांना तेच ठेवणार असेल तर तेच ठेवू शकता. इथे एडिट ऑप्शन आहे, डिलीटचं ऑप्शन आहे, डिलीट पण करू शकता, एडिट पण करू शकता. ओके. ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड करू शकता. वरती राईट साईडला प्लस आहे. हां. सेकंड स्टेप आहे, अगेन टाइम टेबल मध्ये जावा, स्लॉट मध्ये जावा. टाइम टेबल स्लॉट. टाइम टेबलमध्ये आलो. स्लॉटमध्ये आला आता. सेकंडली आहे ना, ऍड स्लॉट मास्टर, त्याच्यावरती क्लिक करा. ऍड स्लॉट मास्टर. ओके. नाही, एक मिनिट. सेकंड वाली लिंक होती टाइम टेबल मध्ये. एंटर लेक्चर वगैरे काहीतरी होतं स्लॉट मध्ये. एंटर लेक्चर टायमिंग फॉर स्लॉट, त्याच्यावरती क्लिक करा. आता इथं तुम्हाला हे जे आहे ते कॉमन स्लॉट आहेत. आता इथे तुम्हाला सपोज न्यू ऍड करायचं. इथनं कॉपी प्रिव्हियस इयर स्लॉट्स करू शकतो ना हो, आपण? करू शकता. मग हे सोपं जाईल पण ना? ऑलरेडी आहेत ना आपले ऑलरेडी स्लॉट्स रेडी आहेत प्रिव्हियस इयरचे. हो. आता तुम्हाला सपोज 26-27 ला करायचं असेल, इथून एडिट पण करू शकता किंवा नवीन क्रिएट करायचं. त्यावरती स्लॉट नंबर टाकायचं, स्टार्ट टायमिंग, एंड टायमिंग, अकॅडमिक इयर, सेमिस्टर, स्लॉट मास्टर कोणता यूज करणार आहात ते टाकायचं आणि स्लॉट टाईप टाकायचं. बरोबर. मग इथनं कॉपी केलं तर चालेल का? त्यापेक्षा वेळ पण वाचेल. हो, चालू शकतं ना. पण प्रिव्हियस इयर आपलं 25-26 आहे ना, ऑलरेडी सेटच आहे. 26-27 करत येतं. प्रिव्हियस इयर हेच आहे ना? प्रिव्हियस इयर 25-26. नेक्स्ट अकॅडमिक इयर आहे बघा तिथे थर्डला. तिथे 26-27 फर्स्ट सेमिस्टर. आता कॉपी टाइम स्टेप स्टार्ट वरती क्लिक करा. आता इथे रिफ्रेश करा. आता इथे बॅक पेजला या. अजून एकदा प्रिव्हियस टॅब वरती क्लिक करा. आलो. आता रिफ्रेश करा इथं. आता वरती अकॅडमिक इयर आहे का? वरती नाहीये. अकॅडमिक इयर 26-27 घ्या आणि सेमिस्टर घ्या. 26-27 सेम वन. स्लॉट 1 कॉमन ते कॉपी खाली. ओके, इथं आलेत. ओके, स्लॉट आले इथे. आता नेक्स्ट स्टेप आहे, आपल्याला टाइम टेबल वर्जन क्रिएट करावं लागेल. टाइम टेबल. कॉलेजच्या लोगोवरती राईट क्लिक करा. टाइम टेबल मध्ये नाही, कॉलेजच्या लोगोवरती राईट क्लिक करा. मी डिरेक्टली सांगतो म्हणजे तुम्हाला इझी जाईल पेज करायला. ओपन लिंक इन न्यू टॅब वरती क्लिक करा आणि हा मेसेज मॅम थोडा डिसअपियर करा ना आमचा. हा सर. इथं क्विक लिंक मध्ये टाका टाइम टेबल व्हर्जन. आता थर्ड वाली लिंक आहे ना, ऍड और एडिट टाइम टेबल व्हर्जन. क्लिक करा. आता इथे तुम्हाला टाइम टेबल व्हर्जन क्रिएट करावं लागेल. अकॅडमिक इयर घ्यायचं, सेमिस्टर घ्यायचं, डिपार्टमेंट कोणतं आहे तुमचं ते घ्यायचं. इलेक्ट्रिकल घेतलं समजा. एकच मिनिट. व्हर्जन सिलेक्ट करायचं. V1 की V2 घेतलं. व्हर्जन डेट, फ्रॉम डेट आणि टू डेट ही सिलेक्ट करायची. दोनच मिनिट. 20. ओके. आता ऍड न्यू व्हर्जन क्लिक करा. परत एकदा रिफ्रेश करू का मग आता? हो, रिफ्रेश करा. आता अकॅडमिक इयर, सेमिस्टर आणि डिपार्टमेंट घ्या फक्त. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके. आता हा क्रिएट झालाय. आता वरती राईट साइडला मॅनेजला आलो. 26-27 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके.
फेच केलं मी आता 26-27 सेमिस्टर 1 व्हर्जन 2 सिलेक्ट इथे क्लिक केलं. आता बॅक टॅब वरती या, प्रिव्हियस टॅब वरती या. आता इथं रिफ्रेश करा. आता इथं अकॅडमिक किंवा सेमिस्टर डिपार्टमेंट घ्या. इथं व्हर्जन 1 दाखवते. ओके. आता इथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आलेलं आहे. हा म्हणजे तो टाइम टेबल क्रिएट झालेला आहे. आता तुम्हाला सपोज टाइम टेबल क्रिएट करायचं असेल, तुम्ही हे लॉक करून टाका. ओके. हे अनलॉक करू का आता? लॉक करा. लॉक आपण हे लॉक लॉक केलं. ओके. टाइम टेबल क्रिएट कर. नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला प्रोग्राम युअर स्लॉट मास्टर ऍड करावं लागेल. जस्ट मिनिट. सेमिस्टर 1 इलेक्ट्रिकल वर्जन. ओके. हे झालं. लॉक केलं मी. आता अगेन तुमच्या कॉलेजच्या लोगोवरती राईट क्लिक करा. काय इथनच बॅक घेऊ? ते नाही ते नाही करत. राईट लोगोवरती आणि ओपन लिंक इन न्यू टॅब. आता इथं सर्च लिंक मध्ये ऍड प्रोग्राम युअर स्लॉट मास्टर सर्च करा. ऍड प्रोग्राम युअर स्लॉट मास्टर. तर इथे तुम्हाला अकॅडमिक इयर सेमिस्टर डिपार्टमेंट कोणता आहे आणि प्रोग्राम कोणता आहे तो घ्यायचा. आता अगेन अकॅडमिक इयर वगैरे सिलेक्ट करा. हा केलं की. इलेक्ट्रिकल होतं ना, सॉरी सेमिस्टर 1. अकॅडमिक इयर 26-27 सेमिस्टर 1 डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट प्रोग्राम ऑल 26-27 सेमिस्टर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आता खाली सेव्ह नका करू. सेव्ह नका करू, ऑलरेडी सेव्ह झालं. स्क्रोल करा. आता इथं लॉक करायला सगळे टिक करू आणि सेव्ह करा. जर तुम्हाला सगळ्यांना हवं असेल तर सगळ्यांना क्लिक करा आणि मग सेव्ह करा. हा सगळ्यांनाच पाहिजे. सेव्ह करा. हे सेव्ह झालं. इथपर्यंतच प्रोसेस होती. आता तुम्ही करायला लागेल म्हणजे विदाउट क्रिएटिंग टेम्पलेट तुम्ही आता अटेंडन्स मार्क करू शकता. ओके. बरं